तर 5 वर्षापूर्वी पुलवामात आमच्या 40 जवानांची हत्या झाली, तेव्हाही त्यांनी देशाची माफी मागितली असते. जम्मू काश्मीरमध्ये आजही काश्मीरी पंडितांवर जो अत्याचार होतोय त्याबद्दल माफी मागितली असते. महिलांवरील अत्याचारात वाढ होते आहे त्याबद्दल माफी मागितली असते. पण प्रत्येक वेळेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृती करायची, पावलं टाकायची, ही आमच्या प्रधानमंत्र्यांची खासियत आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांची मागितलेली माफी हा तुमचा व्यक्तिगत विषय आहे, हा राजकीय विषय आहे. ही जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही, पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे तुम्हाला कळेल. या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे 2 उपमुख्यमंत्री यांनी जी भूमिका बजावली आहे शिवरायांच्या अपमानात, त्याचा तपास कोण करणार? आरोपींना अटक कोण करणार? शिल्पकाराला ही सुपारी कोणी दिली काही कोटींची? त्यांची नावं कधी समोर येणार? सार्वजनिक बांधकाम खात्याने हे केलेलं काम आहे, त्या मंत्र्यांचा राजीनामा कोण घेणार? आणि पुतळ्या मागचं जे ठाणे कनेक्शन आहे, तर ठाणे कनेक्शनचा सूत्रधार जो आहे मंत्रिमंडळात वर्षा बंगल्यावर, त्याचा राजीनामा कोण घेणार? त्याच्यामुळे माफीने प्रश्न सुटत नाही. त्यांनी असं देखील उल्लेख केलेला आहे की काँग्रेसने सावरकरांची माफी का नाही मागितली, असा देखील उल्लेख केलेला आहे. छत्रपती शिवरायांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांशी मी म्हणून तर म्हणतो ना, ही राजकीय माफी आहे.